अर्थसंकल्प सादर होता शेतकऱ्यांसाठी पुन्हा मोठी घोषणा. शेतकरी बांधवांनो, आज केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 हा जाहीर झालेला आहे. तर अर्थसंकल्पात काय घोषणा केल्या ते आपण पाहणार आहोत. तर शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ, भारत विस्तार, शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी, शेतकऱ्यांना उत्तम निर्णय घेण्यास सक्षम करण्यासाठी व वैयक्तिक सल्लामसलत पाठबळ पुरवून जोखीम कमी करण्यासाठी हे एक बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ताधारित साधन विकसित करण्यात आले आहे. त्याच्यानंतर ग्रामीण महिलांच्या नेतृत्वाखाली उद्योगासाठी सेल्फ हेल्प आंत्रप्रिन्युअर मार्ट्स अर्थात शी मार्ट्स लखपती दीदी कार्यक्रमाच्या यशाच्या आधारे महिलांना कर्ज आधारित उपजीविकेच्या पलीकडे नेऊन त्यांना उद्योगांच्या मालक बनवण्यासाठी शी मार्ट्स स्थापन केले जाणार आहे. तर पुढे आपण पाहूया शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ. मत्स्य व्यवसाय क्षेत्राला बळकटी देण्यासाठी 500 जलाशये व अमृत सरोवराच्या एकात्मिक विकासासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. पशुसंवर्धन क्षेत्रात उद्योजकता विकासाच्या माध्यमातून रोजगाराच्या गुणवत्तापूर्ण संधी उपलब्ध करून दिल्या जातील. 10 दशलक्ष शेतकऱ्यांसह एकूण 30 दशलक्ष लोकांना आधार देण्यासाठी उत्पादन व उत्पादकता वाढवण्याकरता नारळ प्रोत्साहन योजना राबवली जाणार आहे. 2030 पर्यंत भारतीय काजू व भारतीय कोको या उत्पादनांना प्रीमियम जागतिक ब्रँड्समध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याच्यानंतर भारतीय चंदन परिसंस्थेचे वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी राज्य सरकारासोबत भागीदारी केली जाणार आहे. तर अशा प्रकारे अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठ्या घोषणा होत्या. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.